नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल, या लगातार आपल्या घरामध्ये मेडिसिन, हॉस्पिटलमध्ये पैसे जात आहे, असं म्हणा की लगातार बिमारी आहे घरामध्ये. एकाची झाली की दुसऱ्याची, पैसा घरामध्ये थांबत नाही, पूर्ण हॉस्पिटलला जात आहे, निगेटिव्हिटी आहे. तर काय करायला पाहिजे? आज वास्तूनुसार उपाय आपल्या सर्वांना सांगणार आहे. बघा, हे शरीर आहे. शरीराला कधी काय होईल सांगता येत नाही. याची गॅरंटी नाही ना. जशा प्रकारे आपण फोर व्हीलर घेत आहे, त्याची गॅरंटी नसतं कधी काय होईल. तसंच आपलं शरीर असतं. आधी डॉक्टरला दाखवा. जर वाटतं की नाही होत आहे, पण मला फील होत आहे की काहीतरी घरामध्ये निगेटिव्ह चालू आहे, तर आपल्याला अध्यात्मानुसार मी उपाय सांगते. आपल्या घराची उत्तर आणि पूर्व दिशा, नॉर्थ अँड ईस्ट, हा कोपरा आपल्या घरामध्ये आपल्याला शांतता देतो, आपल्याला हॅपीनेस देतो, आपलं स्वास्थ्य म्हणजे आपलं शरीर चांगलं ठेवतं. आपल्या घराच्या उत्तर आणि पूर्वच्या कोपऱ्यामध्ये, भिंतीच्या तिथे, जिथेही तुम्ही तीर्थक्षेत्री गेले आहे, तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल, नसेल तर आणा. कोणी जात असेल तर त्यांच्या हाताने घेऊन या. ते गंगाजल एक छोट्याशा मस्त लोट्यामध्ये, तांब्याचा, तुमच्याकडे स्टीलचा असेल तर तोही चालेल. ते गंगाजल तिथे ठेवणं सुरू करा. तुम्हाला काही दिवसामध्ये रिझल्ट दिसतील की तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी होत आहे. तुमच्या घरामध्ये त्याची छिडकावा करा. या वाटतं हा पेशंट जास्त बिमार आहे, त्याला थोडं तीर्थ म्हणून द्या, त्याच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. खूप चांगलं काम करेल. म्हणून म्हणतात, तीर्थ जेव्हा घरी येतं तर असं म्हणतात आपल्या घरामधली इडापिडा दूर होतं. म्हणून तीर्थ जिथेही जात आहे तिथनं घेऊन या आणि याचा अनुभव घ्या. धन्यवाद.